नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत आज 11 मेचं जे बीट झालं त्या बीटामध्ये हळदीचे बाजारभाव काय गेलेत बघूयात. तर या गठ्ठ्याचा बाजारभाव गेलेला आहे 13,000 रुपये. एकदम चांगल्या क्वालिटीचा डबल पॉलिश गठ्ठा आहे. 13,000 130 रुपीज के जी. 12,600 रुपये या गठ्ठ्याचा बाजारभाव. 12,605 हे गठ्ठा विकलेला आहे. 12,605. 13,000 रुपये हे गठ्ठा विकलेला आहे. 12,860 रुपये. 12,605. 13,000 रुपये हा गठ्ठा. 12,605. 13,000 रुपये डबल पॉलिश गठ्ठा आहे. चांगल्या क्वालिटीचा गठ्ठा 13,000 रुपये गेलेला आहे. एक 12,000 ते 13,000 रुपये आज गठ्ठ्याचे बाजारभाव गेलेले आहेत. कालच्या तुलनेमध्ये जे बीट झालं होतं त्याच्या तुलनेत 300-400 रुपये बाजारभाव तुटलेले आहेत. या गाडीचा बाजारभाव झालेला आहे 12,700 रुपये. 12,700. 12,210 रुपये ही गाडी गेलेली आहे. 12,200 रुपये. 12,200. 12,600. 12,850 रुपये. 11,600 रुपये. 13,110 रुपये. 13,110. 12,650. 12,605. 11,310. 11,900 रुपये ही सुरी विकलेली आहे. 12,500 रुपये गाडी. 12,000 रुपये ही गाडी. 12,955 रुपये गाडी. 13,290 ही गाडी. 12,500. 13,400 रुपये ही गाडी. 12,490. 13,390. 13,065 रुपये. 11,800 रुपये. 12,000. 11,800. 11,800. 12,100. 12,400. 12,200. 12,205. 12,600. 12,200. 12,200. 12,300. 13,030. 13,030. 11,000. 12,370. 11,800. 12,300. तर अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये हळदीचे बाजारभाव गेलेले आहेत. एक शुक्रवारच्या बीटाच्या तुलनेमध्ये आज बाजार समितीमध्ये हळदीचे बाजारभाव कमी गेलेले आहेत. तर अशाच हळदीच्या बाजारभावाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेतकरी बांधवांना एक कळकळीची विनंती की जे शेतकरी थांबू शकतात त्या शेतकऱ्यांनी वेअरहाऊसला माल लावून घ्यावे. आज भरपूरशी आवक जी आली होती ती वेअरहाऊसलाच गेली. कारण सर्व शेतकरी बांधवांनी जर विचार करून जर वेअरहाऊसला किंवा घरी स्टॉक केला हळदीचा विकण्याऐवजी तर बाजारभाव वाढण्याचे चान्सेस वाढू शकतात. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय जवान जय किसान.